अरे राजो राजो चला ना, भैरवी गेली आता घरी चल ना. म्हणजे ती गेली म्हणजे मी घरी यायचं काय? तुला काय वाटतं मी घाबरतो तिला? नाही नाही तसं नाही ना बोलायचं मला. मग कसं आहे हे बघ मामा, तिला या घरात असू दे किंवा नसू दे, मला जेव्हा हवंय ना तेव्हाच मी घरी येईन. नाही ते इथे सगळ्यांच्या डोळ्यांसमोर इथे राहीन, इथे जेवीन, इथेच झोपीन. मग काय अरे बाबू बाबू ऐक ना, म्हणजे मी तुला सांगतो का बाबा ना त्या दोघांचा ना जीव चढेल. हा आणि ते पोट्ट्यांना पण कळेल की आपल्या काकांना हे कसे त्रास देतात ते. मी तुला सांगतो बाबा, बेस्ट उपाय, एकदम बेस्ट उपाय शोधलाय. मामा हे तेवढंच नाहीये, तुला कळत नाहीये. माझ्या वडिलांनी मलाच घरातून बाहेर काढलंय. माझे वडील ज्या दिवशी भैरवीला लग्न करून या घरात आणलं होतं ना, तेव्हा किती भांडले होते माझ्याशी. तसंही त्यांना माझं कधी वागणं पटलंच नाहीये आणि अजूनही पटत नाहीये. पण भैरवी सोबत तसं नाहीये. भैरवीचं प्रत्येक वागणं त्यांना पटतं. आणि मामा, जर मी इथून निघून गेलो ना तर घरातला सगळा ताबा ते भैरवीच्या हातात देतील. आणि मग भैरवी काय करेल माहितीये? काय करेल? त्याचा काही नेम नाही. मग ठीक आहे चल. नाही ठीक नाहीये मामा. सगळ्यात आधी तू आणि राधा मामी इथून निघून जाल आणि हे घर सुद्धा राहील का माहित नाही. बापा घर जाणार? जाऊ शकतं. प्रॉब्लेमच आहे मोठा. मग ते भैरवी बिझनेस करणार आणि मग पैसे कमवणार. मग तिने जर पैसे कमवले की भाऊजींना तिचा अभिमान वाटणार. तिचं ते कर्तृत्व आहे की नाही त्यांचं, ते कर्तृत्व पुढे ना ते विसरून जाणार की तू त्यांचा पोरगा आहेस. हा बघ, म्हणूनच मी इथून हलणार नाहीये. नाही नाही हलूच नकोस तू एक काम कर, तंबू टाकूनच बसतो. हा मामा, हा डोक्यात सारखा एक प्रश्न येतोय रे. म्हणजे रात्रभर मी एकाच प्रश्नाचा विचार करतोय. बाबांनी इतक्या कमी दिवसात 50 लाख रुपये कुठून आणले आणि कसे जमा केले हे आपल्याला शोधायलाच हवं. बरोबर आहे मामा. कुठून तरी हे आपल्याला कळायलाच हवं. तू एक काम कर. काय? तू ना जरा माहिती काढ, मग घरातून काही कळतं का? हा, जा कामाला लाग. मी कामाला लागू? हा जा. ठीक आहे लागतो. काय तू हलू नकोस इथून. हा नाही नाही त्यांना दाखवूनच दे तू काय यायच ते. मी आलो शोधतो बघ, मी काम करतो बरोबर. एक्सक्यूज मी, भैरवी माझगावकर कुठे राहतात? हॅलो, मी काहीतरी विचारते तुम्हाला. तुम्ही कोण? भैरवीकडे काय काम आहे? मी ते राजन सुकटणकरांच्या ऑफिसमधून आले. सुकटणकर फूड्स, भैरवी वर्क्स फॉर हिम. या सुकटणकरला दुसरी काही कामं नाहीत वाटतं. दुसऱ्यांच्या बायकांकडेच काम असतं याच्याकडे. सॉरी, आय डिडंट गेट यू. तुम्ही माझं पूर्ण बोलणं ऐकून घ्यायच्या आधीच चिडताय. हे बघा, सुकटणकर बद्दल मला काहीही ऐकून घ्यायची इच्छा नाही आहे. तुम्ही जाऊ शकता. राजन सुकटणकर नाव ऐकून हा एवढा चिडला. समथिंग इज फिशी.
काय एकदा सांगितलं ना, प्लीज लीव. ओके ओके, आय एम गोईंग. सॉरी मी तुम्हाला त्रास दिला. दुखावलेला माणूस दिसतोय आणि मे बी त्या मागचं रिझन तेच असू शकतं ज्यामुळे मी डिस्टर्ब आहे. थोडी मलमपट्टी केली तर हा माझ्या कामी येईल. मग योग्य वेळी याला वापरून भैरवी आणि राजन सुकटनकर दोघांना मात द्यायला हा हुकमाचा एक्का वापरता येईल मला. सर, तुम्ही अजून गेला नाहीत? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? जस्ट लीव मी अलोन. जा इथून. काय ना सर, आपली ना ओळख ना पाळख. मी तुमच्याकडे फक्त कोणाची तरी चौकशी केली, पण तुम्ही चिडलात. काहीही कारण नसताना ओरडलात माझ्यावर. बट इट्स ओके. तुमच्या वागण्याचा राग नाही आला मला. कळतंय मला, तुम्ही आतून खूप हर्ट झालेले आहात. कशामुळे, कोणामुळे, आय डोंट नो. पण मला माहिती आहे तुमचं हे वागणं वरवरचं आहे. मनाने तुम्ही खूप चांगले आहात. हा, पण कोणाचा तरी राग माझ्यावर काढलात तुम्ही. असं नका करू. याचा तुम्हालाच त्रास होईल. बाय. आणि हो, टेक केअर. हॅव अ नाईस डे. आय एम रिअली सॉरी मी तुम्हाला त्रास दिला. बाय. भैरवीसाठी माझ्या डोक्यावरचं छप्पर काढून घेणार आहात का तुम्ही? एक काम करा, त्यापेक्षा ना तुम्ही या घराचा वाटा करा. अनिश, मला माझा हिस्सा द्या आणि तुम्हाला तुमच्या हिश्श्याचं काय करायचं ते करा. हे बघा, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही आहे. आणि मला इच्छाही नाही तुझ्याशी बोलण्याची. की तुला हे ऐकून दुःख होईल की मी जिवंत आहे आणि तुझी बायको भैरवी ही सुद्धा जिवंत आहे. तिचं खोटं डेथ सर्टिफिकेट दाखवून तू तिच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. कसे जमवले 50 लाख? मला का नाही दिले? मला सांगा, नाहीतर मी स्वतःला पेटवून घेईन. अनिश, काय करतोयस तू? अनिश, घरात ये चल. मला घराच्या बाहेर काढलं तुम्ही. आता परत बोलवताय? कोण आहे मी? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथून मला बाहेर काढू शकत नाही. मी इथेच राहणार, इथेच. राधे 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 दे ना लवकर. अबो, त्याच्या आवडीचं केलंय ना सगळं. नाही, माया आवडीचं केलं. काय बोलून राहिले तुम्ही? नाही नाही, ही संधी आहे ना त्याचं मन जिंकायची. म्हणजे आता त्याला काय आवडतं काय नाही आवडत हे तुला माहित ना. हो ना बापा, सारं त्याच्याच आवडीचं केलं. तुम्ही फक्त कोणी येऊन नाही राहिलं ना, कोणी पाहून नाही राहिलं, एवढं लक्ष ठेवा. हा? जा. चला आलो आलो. मी त्याला देतो आणि काय झालं? वा वा. काय मामी, नवीन टिफिन सर्व्हिस सुरू केली काय? हे? तेही घरातल्या ताटासकट. नाही, ते काय झालं भाऊजी, अनिस बाबू बाहेर असा उपाशी झोपेलाय ना, तर मला घास जात नव्हता. म्हटलं त्याला देतो मग जेवतो. असं ताट परत ठेव.
ताट परत ठेवा. आबा हो हो. तुम्हाला अनिसची काळजी किती आहे दिसतच आहे मला. असं काऊन बोलून राहिले भाऊजी? आहे ना काळजी आम्हाला. मी काय तुम्हाला आज ओळखत नाही मम्मी. परमार्थात स्वार्थ साधणारे तुम्ही. माझ्या मुलाला माझ्याच घरचं जेवण देणार? इतकीच जर काळजी असेल तर बाहेर जाऊन हमाली करा, 4 तंबड्या कमवा आणि भरा त्याचं पोट. कायच्या काय बोलून राहिले भाऊजी? आम्ही तर ते अनिसच्या प्रेमापोटी. आणि यापुढे जर कामाशिवाय हॉलमध्ये दिसलात तर अनिसच्या शेजारी बसवीन, लक्षात ठेवा. मग राहा तिकडेच बाहेर. हा नाही चाललो आम्ही किचन मध्येच राहतो, तिथेच राहतो, बाहेर येतच नाही. आजपासून किचन मध्येच राहणार. चल ना, बोलते का तू? थांबा. आबा थांबलो. आज रात्री तुम्ही हेच जेवणार आणि एवढंच जेवणार. चला चला. हो. एक नंबरचे हट्टी आहेत. म्हणायला काय, माझे वडील आहेत, पण नेहमी फेवर त्या भैरवीलाच करतात. मला साधं विचारत सुद्धा नाही. अनिश घरी चल. तुला ऐकू आलं की नाही? अनिश घरी चल. ओ, माझ्याशी बोलताय तुम्ही? मग तिसरा कोण आहे इथे तुझ्या माझ्याशिवाय? तुम्ही माझं नाव टाकलंय, मला घरातून बाहेर काढलंय. शिस्तीसाठी कधी कधी मन कठोर करावं लागतं. करा, मन कठोर करा, फक्त माझ्याशीच वाईट वागा. शिस्त म्हणजे शिस्त, हा तुमचा नियम आहे ना, निदान तो तरी पाळा. अनिश, मी तुझा बाप आहे. पण वागताय वैरासारखे. मी तर म्हणतो, मला घरातूनच नाही, तुमच्या आयुष्यातून सुद्धा बाहेर काढा. माझ्या नावाची आंघोळच करून घ्या, म्हणजे या नात्याच्या बंधनातून तुम्ही पण सुटाल आणि मी पण. देव करो आणि मुलाच्या नावाने आंघोळ करण्याची वेळ या बापावर न येवो. आई बाप मुलांना तळहाताच्या पोळ्यासारखे जपतात. स्वतःच्या पोटाला चिमटा घेत त्यांना वाढवतात. ते काय त्यांना काय, कसं वाटतंय प्रेझेंटेशन? मस्त. राजन सुकटणकरांचं म्हणणं आहे सेटअप करा, माणसं घ्या, पण पण कसं? मुळात कुठून आणि कशी सुरुवात करू हेच कळत नाहीये मला. अगं भैरवी, इतक्या मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल याची तुलाही अपेक्षा नव्हती. अगं म्हणून थोडासा गोंधळ उडालाय तुझा, बाकी काही नाही. अगं मग आम्ही कशासाठी आहोत की तुला किचन सेटअप मध्ये मदत करेल. हो, नक्की मदत करेन. अगं तेवढाच तुझ्या बिझनेस मध्ये माझा छोटासा खारीचा वाटा. आणि मी काय म्हणतो भैरवी, तू एक 2-4 बायका हाताखाली कामाला ठेव. त्या कामं करतील, तू त्यांच्यावरती देखरेख ठेवायची आणि बाहेरची कामं सगळी मॅनेज करायची. अगं म्हणजे ते मार्केटिंग, ट्रान्सपोर्ट काय कमी व्याप असतात का? नाही, ते सगळं राजन करणार आहे.
मला फक्त ऑर्डर ऑन टाइम डिलिव्हर करायची. आणि निलिमा आत्या पण मला मदत करणारच आहे. वा, मग तर प्रश्नच मिटला. काय चव आहे त्यांच्या हाताला. अगं आई, त्यांच्या हातचे मोदक खाऊनच राजांनी मोदकांचं प्रपोजल दिलंय. त्यामुळे आणखी दुसरं कोणी बघायला नको आता. बघूया, हळूहळू जसा व्याप वाढेल त्याचा अंदाज घेऊन पुढच्या गोष्टी ठरवू शकतो. अगं मग तुझा पुढचा बिझनेस प्लॅन सुद्धा तयार आहे. मग कसलं टेन्शन घेतेस? बाबा ऑब्व्हियसली येणार ना. आता मोठी उडी मारतीये मी. नको काळजी करू ग बाळा. अगं अशोक भाऊजी तुझ्या पाठीशी पहाडासारखे उभे आहेत. त्याचंच तर टेन्शन येतंय. आतापर्यंत पंगत हे फक्त माझं स्वप्न होतं. आता बाबांसकट सगळ्या कुटुंबाचं स्वप्न झालंय. अशोकराव आणि निलिमाताई कशा आहेत? बरेत. आणि अनिशचं काय? बरा वागतो का? एक मिनिट हा. काय ग भैरवी? हा, अगं अशी अचानक शांत का झालीस? घरी सगळं ठीक आहे ना? हो, एकदम ठीक आहे. हॅलो डॉक्टर. हॅलो मिस्टर माझगावकर, कसे आहात? मेडिसिन घेताय ना वेळेवर? हा होय डॉक्टर, म्हणजे मी अगदी औषधं नियमित घेतोय, पण जरा जास्ती दुखतंय हो आता. केव्हापासून दुखतंय? खूप वेळ झाला तसा, म्हणजे आता थांबेल मग थांबेल असं मी बघत होतो, पण आता सहन होत नाही डॉक्टर. तुम्ही बेड रेस्ट घेताय ना? तुम्हाला डिस्चार्ज दिला असला तरी घरी पूर्ण वेळ आराम करावा असं मी बजावून सांगितलं होतं. हो म्हणजे जमेल तेवढं मी विश्रांती घेतोय, पण ते जाऊ दे. मला एक सांग, मी काय करू म्हणजे माझं हे दुखणं कमी होईल? मी दिलेली पेन किलर घ्या. हा, पण हा तात्पुरता उपाय आहे. काही दिवस तुम्हाला खरोखर तुमची खूप काळजी घ्यावी लागेल. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरच्यांना तुमच्या ऑपरेशन बद्दलची कल्पना दिली होती? तरी सुद्धा ते तुमची ते काळजी घेत नाहीये का? नाही तसं काही नाही आहे, तसं नाही काही. अहो नसेल सांगितलं तर लगेच घरी सांगा. अंगावर दुखणं काढायला तुम्हाला सर्दी खोकला नाही झालाय. आज जर काळजी नाही घेतली तर उद्या मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. याचा जरा पण सिरियसनेस नाहीये का तुम्हाला? होय डॉक्टर, हो. घरातच इतके प्रॉब्लेम्स आहेत ना की मी घरच्यांना काही सांगू शकत नाही हो. हा ठीक आहे, बरोबर. मी तसंच करतो मी. हा ठीक आहे, ओके. हा अरे तू कधी आलीस आई बाबाकडून? आत्ताच तुम्ही फोनवर बोलत होतात तेव्हा. मग काय ठरलं मग? हा म्हणजे कधी कामाला सुरुवात करणार आणि कशी करणार सुरुवात? म्हणजे काही प्लॅनिंग मिनिंग काही झालं असेल की नाही? हा ते सगळे डिटेल्स देते मी तुम्हाला. पण तुम्ही आता फोनवर काय बोलत होता? मी कुठे काय नाही, आपलं असंच इकडे तिकडे. मी ऐकलंय सगळं बाबा. मी घरच्यांना हे सांगू शकत नाही असं काय म्हणालात? हा ते ना काय मी ना तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती.
म्हणजे मी एका पतपेढीमध्ये काही पैसे गुंतवलेत, पण ती पतपेढी बुडाली. सब सेल. अरे देवा, किती पैसे गुंतवले होते? 4 लाख? 4,000 4,000 ना? पण आजच्या घडीला 4,000ही 4 लाखाने एवढेच आहेत आपल्यासाठी. तुला काय मी एकदम हा वाटलो काय? ये रा कपाळा. अगं 4 लाख रुपये मी असा एक रकमी गुंतवेन काय कधी? मी इथंही मी व्यवहाराला एकदम चोख आहे. इथंही म्हणजे शिस्त म्हणजे शिस्त. बर, मी आलेच, जेवणाचं बघते, तुम्ही आराम करा. हा.